तो आहे. बरोबर आहे. स्वर्गीय नाही पण आता होईल लवकरच. मी सन्माननीय दामिनी मुजुमदार यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांनी मधुसूदन नाईक यांच्याबद्दल 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. अरे थेरडा गेला कुठे? काय माहिती. अरे शोध शोध शोध. ए तुझ्या तर नमस्कार. मधुसूदन नाईकांसारखी व्यक्ती लाखात एकच असते. भीती म्हणजे काय हे त्यांना कधी माहितीच नव्हतं. त्यांच्या हुशारीच्या जोरावर त्यांनी अनेक मिशन्स पार पाडले. निर्भीडपणे सत्य लोकांसमोर आणले. आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी समाजासाठी त्यांनी खूप काही केले. आपण त्यांचे पांग कधीच फेडू शकत नाही. आणि म्हणूनच आजचा हा सत्कार सोहळा आपण आयोजित केला. मॅडमला स्फोट लावतो. मी आता व्यासपीठावर मधुसूदन नाईक यांची पत्नी अनुराधाताई नाईक यांना येण्याची विनंती करते. अरे मॅडम का फोन उचलत नाही? परत लावतो. आजच्या या प्रसंगी त्यांनी त्यांचंही मनोगत व्यक्त करावं अशी आम्हा सगळ्यांचीच विनंती. नमस्कार. आज माझे पती श्री मधुसूदन नाईक यांच्यासाठी तुम्ही हा जो सन्मान सोहळा आयोजित केलाय ते बघून माझं मन लय भरून आलंय बघा. इतकी वर्ष आम्ही त्यांच्या आठवणीतच काढली. खरं तर असं वाटतं की ते कुठेही गेलेले नाहीत. अजूनही ते आपल्यातच आहेत. माफ करा, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ते आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. त्यांच्या कार्याच्या रूपानं आम्हा सगळ्यांना त्यांच्या कार्याचा लय अभिमान आहे. आणि आज तुम्ही त्यांच्यासाठी हा जो सन्मान सोहळा आयोजित केलाय त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. तेच तर काही कळत नाहीये. त्या दिवशी या सावीच्या बापाला
इतक्या उंचावरून मी फेकून दिला होता तरी हा जिवंत कसा? आता सगळ्यात आधी त्याला भेटणार आणि त्याच्याकडे काही पुरावे तर नाही आहेत ना हे बघणार आणि मग त्याला संपवणार.